मंडळी नमस्कार. मी बाळासाहेब केते पाटील. आपण पाहतात 24 न्यूज घडामोडी आणि लोकपत युट्यूब चॅनलचा हा कॉमन टॉक शो, ज्याचं नाव आहे तोला मोलाचे बोल. मंडळी, आज राज्याचा अर्थसंकल्प जे काय अधिवेशन आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होते आणि लवकरच राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या आपल्या राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. पूर्वी जे आजपासून ते अर्थसंकल्प अधिवेशन आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यावर चर्चा होण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या वेगवेगळ्या म्हणजे नेते असतील तर त्यांची मतांतर यामध्ये चर्चा होणार आहेत. दुर्दैवानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्यात नाही. त्यांच्या अनुपस्थितीत हा अर्थसंकल्प होत आहे, सादर होत आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या सुविद्य पत्नी सुमित्रा बहिणी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिवेशनाच्या काळात आपलं जे काही मार्गदर्शन आहे ते करणार आहेत. त्याचबरोबर सर्व जे आमदार आहेत, मंत्री आहेत, ते सुद्धा या अधिवेशनामध्ये चर्चा करणार आहेत. या अजितदादांच्या निधना संदर्भात अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या संदर्भात काही मत व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं आजपासून सभागृहात चर्चा होणार आहे. हा विषय आपण इथं घेण्याचं कारण असं की अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या किंवा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अहिल्यानगर शहराला त्यातून काय मिळणार आहे याकडं साहजिकच इथल्या नागरिक असतील, इथे व्यापारी असतील, प्रामाणिकपणे कर भरणारे करदाते असतील, या सर्वांचं लक्ष या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे होण्याचा अर्थसंकल्पाकडे लागलं आहे की जेणेकरून नगर शहराला जास्तीत जास्त निधी मिळावा, शहराकडे कामं मार्गी लागावी. रस्त्याची कामं तर सुरू आहेत चांगल्या पद्धतीने. या शहराचे आमदार संगमभैया जगताप यांच्या माध्यमातून या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम सुरू आहे. नुकत्याच अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर उपमहापौरपदी ज्योती गाडे आणि उपमहापौर आमचे मित्र धनंजय जाधव यांची निवड झाली. त्यांनी पदभार सुद्धा स्वीकारला आणि त्यांचे कामकाज सुद्धा त्यांनी सुरू केले. आता त्यांच्या सुद्धा साहजिकच अपेक्षा आहेत की नगर शहराला जास्तीत जास्त निधी मिळावा. या नगर शहराचे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लागावेत. तर यामध्ये प्रामुख्याने प्रश्न असा आहे, महत्वाचा प्रश्न, की पाणी पुरवठा संदर्भात एक योजना महापालिकेने हाती घेतल्या गेल्या. अनेक वर्षांपासून ती योजना सुरू आहे, प्रलंबित आहे, आरोप आहे. मात्र त्या योजनेवर आतापर्यंत कित्येक कोटी रुपये खर्च करण्यात आले. फेज 2 योजना आहे. तर त्या फेज 2 योजनेच्या कामाची पूर्तता लवकरात ते काम मार्गी लागावं आणि नगरकारांना, विशेषतः या शहरातल्या महिला भगिनी, लाडक्या बहिणींना लवकर योग्य वेळेत पुरेशा दाबानं आणि मिळावं अशी जी काही अपेक्षा आहे ती या निमित्तानं व्यक्त होत आहे. आणि ज्या सर्वात प्रथम जी काही अहिल्यानगर महापालिकेचे महापौर उपमहापौर प्रशासन आहे, या सर्वांनी आमदार संगमभैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना मार्गी लागण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करावा आणि या अर्थसंकल्प योजना जास्तीत जास्त नगर शहराला कसा निधी मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत. किंबहुना यांचे प्रयत्न सुरू आहेत, यामध्ये वाद नाही. संगमभैया जगताप यांचे सातत्यानं पाठपुरावा सुरू असतो, प्रयत्न सुरू असतात. तर सांगण्यात तात्पर्य एवढं की नगर शहराचे जे प्रश्न आहेत, खूप गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न असे प्रलंबित आहेत. नागरिकांना सुद्धा त्यामध्ये बराचसा त्या प्रश्नांमुळे बराचसा मनस्ताप होतोय. मध्यंतरी प्रशासनाच्या काळात प्रशासक असताना नक्की या शहरात काय झाले, कुठं किती कामं झाली, आलेला निधी कसा खर्च केला गेला, स्वच्छतेचं काम कसं झालं, कचरा संकलन कशा पद्धतीने किंवा कचऱ्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली, कचरा जो दुर्लभ कचरा समस्या आहेत त्या समस्यांचे काय झाले, हे बरेचसे प्रश्न आहेत. सगळ्याच प्रश्नाचं उहापोह या कमी वेळेत आता होणं शक्य नाही.
मात्र टप्प्याटप्प्यानं आपण ते सगळे विषय, सगळे मुद्दे चर्चेत घेणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत. जाता जाता तुम्हाला एकच विनंती करायची सगळ्यांना, की हा जो शो आहे, या शो मध्ये तुमची मतं तुम्ही व्यक्त करू शकता, तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि या शो मध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. यासाठी आजचे खाली मोबाईल नंबर दिले आहेत, त्यावर संपर्क साधून आपण या शो मध्ये व्यक्त होण्यासाठी सहभागी व्हा आणि या या शोचा जो हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे सबस्क्राईब करा यासाठी की ज्या काही आमच्या 24 घडामोडी आणि लोकमत युट्यूब चॅनलचं जे काही इथून पुढं असे व्हिडिओ येणार आहेत, त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सगळ्यात आधी येईल, यासाठी या चॅनलला विशेष करून दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नगर शहराचे जे प्रश्न असतील, नगर जिल्ह्यातील जे प्रश्न असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, गुन्हेगारीच्या क्षेत्रात असतील, काही बऱ्याचशा घटना, असे बरेचसे प्रश्न आहेत. अर्थकारण, सहकार, या धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, क्रीडा या क्षेत्रातल्या अशा अनेक क्षेत्रामध्ये ज्या काही समस्या असतील, जे काही चांगल्या घटना आहेत, सगळ्या घटनांचे संकलन आपण करणार आहोत, त्या घटनांवर चर्चा करणार आहोत आणि तुमच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की या शोसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने या शोमध्ये सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त संख्येनं हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.